ठाकरेंच्या प्रचाराची दिशा ठाकरे पुत्र ठरवणार, आदित्य ठाकरे यांच्यासह अमित ठाकरेंवर प्रचाराची जबाबदारी। आयुष कोमकरची आई निवडणुकीच्या रिंगणात, आंदेकरांच्या उमेदवारीला कोमकरचा विरोध, कल्याणी कोमकर शिवसेनेतून निवडणूक लढण्यास इच्छुक। ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंना धक्का, माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा, विक्रांत वायचळांच्या हकालपट्टीनंतर नाराजी नाट्य। पुण्याप्रमाणे ठाण्यात सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत, नजीब मुल्लांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या, राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर पवार गट सकारात्मक। नाशिकमध्ये निष्ठावंतांवर अन्याय होतोय, आमदार देवयानी फरांदे खुलेआम बोलल्या, गिरीश महाजन यांच्या विरोधात नाशिक भाजपात असंतोष। नाशिक भाजपमध्ये आयरामांच्या प्रवेशादरम्यान प्रचंड राडा, निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवारांना संधी का, गिरीश महाजन यांना घेराव घालत विचारला सवाल। विदर्भ भाजपच्या नागपूरमध्ये बैठक आज सुरू, अकोला, अमरावती, चंद्रपूरचे पदाधिकारी नागपूरमध्ये, अकोला समन्वय समितीची बावनकुळेंसोबत बैठक। ठाकरेंच्या युतीनंतर कार्यकर्ते पळू लागले, बुधवारी जल्लोष करणारे दिनकर पाटील गुरुवारी भाजपात, नाशिक मनसे नेते दिनकर पाटील यांचा राज ठाकरेंना रामराम। प्रशांत जगताप काँग्रेसच्या वाटेवर, हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून केली विनंती। फडणवीसांच्या आव्हानाला संजय राऊत यांचं उत्तर, भाजपाला सोयीनुसार वंदे मातरमची आठवण। महायुतीच्या जागा वाटपाचं गुऱ्हाळ सुरूच, भाजपचा प्रस्ताव शिंदेंना अमान्य, मुंबईचा तिढा कायम। शेलारांच्या अचूक गोलंदाजीने मनसेचा त्रिफळा, संतापलेल्या देशपांडेंची शेलारांवर क्रीज बाहेर जाऊन टीका।